या इथं या भिन्न हाऊसिंगला कमी 30 ते 35 कॉलनी जोडलेले आहेत। आता 4 लोकांमध्ये 40,000ची वस्ती आहे। आम्ही जर असं सर्वे केलं कमी 50,000ची वस्ती आहे। म्हणून हातून तुम्हाला विनंती आहे, असे वेगवेगळे क्राईम घडतात। दारू पिणार कमी आता सगळी म्हणून सांगितलं की 12 ते 15 दुकान आहेत, हे सगळे इलिगल आहेत। त्याला काय वाटतं का आज आले पोलीसवाले 2 दंडे मारतील, उद्या काहीतरी वेगळं करून टाकू, बरंच सुरू होतात। त्या विपश्यना बुद्ध मी स्वतः राहिला तिथं किती दिवसापासून आम्ही 2-3 दिवस निवेदन केलं, पण ते काय टाळले गेलं। आमच्यासाठी पण आम्ही खोडण्यात तुम्ही पोलीस प्रशासन कार्यरत आहात मान्य करू, 24 तास नाही तुम्ही 48 काम करता। रमेश इंगळे नावाचे साहेब होते PI सर, ते आल्याच्या नंतर त्यांनी विपश्यना बुद्ध विहारामध्ये आम्हाला म्हणजे सगळ्यांना की जास्त क्राईम घडू नये म्हणून त्यांनी आम्हाला कम्प्युटर लायब्ररी ओपन करून दिली। आम्ही सगळ्यांनी 5,000 रुपये जमा केले, त्यांनी स्वतःच्या खिशातले काही पैसे टाकले, लायब्ररी ओपन केली, ती खूप चांगली सुरू झाली होती। कालांतराने पुन्हा काही लोक दारू पिणार तिथे आहेत, पुढे खाऊन तुम्ही आता पण त्याला बुद्ध विपश्यना बुद्ध विहार जाऊन बघा, त्यात खरा जर घुसत पण काय दारूचा वास सुरू होईल। त्या आजोबा 3 ठिकाणी त्या बुद्धीवेळेला ठोकले तर मस्जिद जाऊ द्यायला एखादा माणूस घ्या तर लोक बुवा पण नाही राहू देत, आणि तिथं बुद्धीवेळेला दादागिरी करणार घेऊन ते ठोकत असतात। आम्ही तिथं काम धंदे करणारे कलाकार लोक असल्यामुळे बाहेर तुम्हाला विनंती आहे, 2 टाइम या ठिकाणी घडले। काल बरोबर तुम्ही बघितलं की दिवसाला पोरं मारत असणं काही काम असेल, एवढ्या मोठ्या 40-50 हजार वस्तीमध्ये छावणी एकच पोलीस स्टेशन आहे। तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 ते 2 लाख लोकांना फक्त लिगल लोकांना ओळखतात, तुमच्या पाठीमागे 3 ते 4 लाख लोक आहे पूर्ण औरंगाबाद छावणी परिसरात। तुम्ही एक पोलीस स्टेशन काहीच नाही करू शकत ना। तुम्ही जर या ठिकाणी वस्तीमध्ये 1 ते चौकी जर आम्हाला दिली तर आमची मेहरबानी विनंती आहे, कायम थांबते। सर, मी प्राध्यापक अरविंद शंकरराव धाबे इथं जैतवन कॉलनीमध्ये राहतो। मी विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणूनही काम करतो आणि मागच्या 14 वर्षापासून या वस्तीमध्ये मी राहतो। निसर्गरम्य वातावरण आहे, यामुळे आम्ही इथं घरं घेतले, घरं बांधलेत आणि आमचं सगळं लिगल आमचं आहे, आम्ही टॅक्स पेयर्स आहोत। पण मागच्या काही दिवसापासून हा हाऊसिंगपुरा भीमनगर आणि इथं जवळपासच्या 25 कॉलनीज आहेत, तर या कॉलनीमध्ये क्राईमचा रेट वाढलेला आहे। पेपर उघडून पाहिला सकाळी की भीमनगर हाऊसिंगपुराची बातमी आहेच आणि मागच्या 10 दिवसापासून सलग बातमी येते काय मुलांनी वडिलाचा काहीतरी चाकूने हल्ला केला, पोट फाडून टाकलं। म्हणजे ह्या घरातल्या घरगुती सुद्धा हिंसाचार हा वाढलेला आहे। आणि सर, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, खरं म्हटलं तर मी तुम्हाला अगोदरच भेटणार होतो, मला सुरेश कांबळे साहेबांनी तुमचा नंबर दिला। तरुण तडफदार आणि यंग आपण आहात आणि खूप ॲक्टिव्ह आहात आणि तुमचं लेक्चर मला आमच्या विद्यापीठामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना इन्स्पायरिंग लेक्चर ठेवायचं आहे। पण या निमित्तानंच आपली पहिल्यांदा भेट होते सर, मी या आमच्या वस्तीमध्ये तुमचं स्वागत करतो। सर, आम्हाला इथे चौकी नाही पाहिजे, आम्हाला पोलीस स्टेशन पाहिजे आणि 3-4 आम्हाला चौकी पाहिजे सर। तुम्ही या डोंगरापर्यंत वस्ती झालेली आहे आणि छावणी पोलीस स्टेशनचं जो व्याप्ती आहे सर ती फार मोठी आहे आणि पोलीस स्टेशन असलं त्याच्यामध्ये मग हे आमच्या या ठिकाणी एक पोलीस स्टेशन लाल मागच्या ठिकाणी एक पोलीस चौकी, हाऊसिंगपुरा ते फार जुनी वस्ती आहे त्या ठिकाणी एखादी चौकी आणि ज्या ज्या ठिकाणी लागेल अशा किमान 3 ते 4 पोलीस चौक्या आम्हाला पाहिजे आहेत। आता मी कालच्या प्रकरणावर मी बोलणार आहे। ह्या त्या माता आहेत, यांनी आपला तरुण मुलगा निष्पाप 18 ते 19 वर्षाचा काही दोष नव्हता आणि तो केवळ चाललेला आणि आम्ही सर्व नागरिक त्यात मी सुद्धा जबाबदार आहे, आम्ही संवेदनशीलता आमची गमावून बसलो सर। आमेन चौकातून त्या मुलाला मारत इथं आणलेलं, एकाही पठ्ठ्याची हिंमत झाली नाही त्याला की अडवण्याची। जर त्याला अरे बाबा तू त्याला का मारतो, एखाद्याने जर हटकलं असतं सर तर त्या मुलाचा जीव वाचला असता। हे कुटुंब इतकं गरीब आहे सर। या मातेने माझ्या आईचं सेवा केलेली आहे, माझी आई आज बेडवर आहे, शी इज ऑन डेथ बेड। या ताईने तिची व्यवस्था केली, तिची सेवा केलेली आहे आणि हे कुटुंब इथं सर तुम्ही चला माझ्यासोबत मी दाखवतो। ज्या घरामध्ये आज लाईट नाही, ज्या घरामध्ये पाण्याची सोय नाही, जिथं वॉशरूम नाही, अशा ठिकाणी हे राहतात, म्हणजे किती गरीब असतील। आणि त्या अशा गरिबाच्या निष्पाप मुलाचा बळी केवळ मी या भागातला दादा आहे आणि मला दादागिरी करायची आहे, माझ्या कोणी नादी लागू नये म्हणून जर त्या निष्पाप जीवाचा जर बळी जात असेल तर हे दहशतवाद पसरण्याचं कारस्थान या वस्तीमधून होते। आणि आमची तरुण पिढी ही मोबाईल गेम्स आणि हे सगळे टेरर यांच्या मूव्हीज आणि व्यसनावर मी काही बोलणार नाही। या भागामध्ये सर दारू सुद्धा विकली जाते, बॉटलमध्ये विकली जाते, दारूचे पावचे सुद्धा या ठिकाणी विकले जातात आणि सकाळी इथं हे रिकामे रस्त्याने जर तुम्ही जाल तर तुम्हाला रिकामे पावचेस पडलेले दिसतात। त्याच्यानंतर इथं ती बटन नावाची गोळी आहे, तरी बटन नावाची गोळी सुद्धा या भागामध्ये उपलब्ध आहे सर। आणि योगायोग असा आहे की जो खुनी आहे, जो मारेकरी आहे तर तो संकेत सिद्धार्थ पवार, तो माझ्या विभागामध्ये अनुकंपा तत्वावर कार्यरत होता। त्याचे वडील विद्यापीठामध्ये कर्मचारी होते, कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं
आणि त्याच्या जागेवर त्यांच्या मुलाचं नियुक्ती झालेली आहे. आणि तो मुलगा सर, तर तो मुलगा बटन नावाची गोळीच्या आहारी गेलेला, तो गांजाच्या आहारी गेलेला आणि मागच्या महिनाभरापासून तो गायब आहे. म्हणजे तो तिथं रेग्युलर नव्हता आणि तो फार पूर्वीपासून तो गुंडागर्दी करत आलेला आहे. आणि त्याला अनेकदा मी समज देऊनही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचा काही उपयोग झाला नाही. तर आम्ही आता निवेदन तुम्हाला देणारच आहोत सर. आमची सर्वांची तुम्हाला कळकळीची नम्रतेची विनंती आहे सर, की या प्रकरणामध्ये आरोपी सुटले नाही पाहिजेत सर. आता इथं सीसीटीव्ही नसतील आणि सबळ पुराव्या अभावी हे जर आमचे खुनी, हे जर नशेडी जर लोक सुटणार असतील तर समाजामध्ये काय निरोप जाणार आहे सर. तर माझी तुम्हाला विनंती आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि हे संकेत सिद्धार्थ पवार आणि नयन दादाराव जाधव यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही नम्र विनंती आहे सर. आणि आम्ही तुमच्या संपर्कामध्ये राहू सर. दहशतवाद आपल्याला इथून संपवायचा आहे. या तरुण पिढीला आपल्याला बर्बाद करायचं नाही सर. हा देश म्हणजे काय, हे डोंगर नाही, ही माती नाही, हे दगडधोंडे नाही. हा देश हा माणसाने बनलेला आहे. आणि देश आपल्याला जर 2047 मध्ये जर आपल्याला तो विकसित भारत, समृद्ध भारत बनवायचा असेल सर, तर या युवकाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही सर. माझी विनंती आहे की या 2 खुन्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांना कुठलंही गय करण्यात येऊ नये. आणि तपासामध्ये आपण कुठलंही हलगर्जीपणा आपण करणार नाही त्याची मला खात्री आहे. आणि मी जरी इथं एकटा अरविंद धाबे म्हणून बोलत असेल, पण ही भावना आमच्या जनसामान्यांची आहे. आज या कुटुंबावर काय बितत असेल सर. 18-19 वर्षाच्या मुलगाने, तो एकटा मुलगा होता आणि काय त्या मातेवर गुजरत असेल. आणि तो त्यांचा आधारच जर नाहीसा झाला तर त्यांच्या दुःखामध्ये आम्ही फक्त केवळ आश्वासन देऊन आणि त्याच्या सोबत आहोत असं करून चालणार नाही. तर या कुटुंबाला, मला सगळ्यांना विनंती करायची आहे, या कुटुंबाला धीर देणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. सर, तुम्ही माझं वक्तव्य ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे सर. थँक्यू. सन्माननीय DCP साहेब, ACP साहेब आणि आपल्या या विभागाचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक साहेब, माता भगिनींनो, ज्येष्ठ सर, माझं नाव बाबा तायडे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि उद्योजक आहे. सर, मागच्या वर्षी गेल्या 5 महिन्याआधी दात्रक साहेब व सर्व छावणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी, कैलास देशमाने साहेब यांच्या माध्यमातून सर्व माता भगिनींनी आणि ज्येष्ठांनी सर्वांनी आम्ही इथे या हॉलमध्ये एक सार्वजनिक खुली बैठक ठेवली होती की या जे अनधिकृत देशीची दुकानं आहेत, गांजा विकतात आणि नवीनच आता हे बटनचा प्रकार जो चालू झालेला आहे. तर सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याला कसा आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक आधीचे जे होते आपले देशमाने साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं. त्याबद्दल सर्वांनी आम्ही त्यांचं इथे स्वागतही केलं. त्यांनी अक्षरशः सर, मला सांगायला म्हणजे तुम्हाला अभिमान वाटेल की त्यांनी अक्षरशः उभा राहून स्टाफ समोर त्यांनी दुकानं जाळली. इथलं एक दुकान जाळलं, निसर्ग कॉलनीचे दुकानं जाळले आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत दारू विकल्या जाते, गांजा सेवन केल्या जातो, त्या ठिकाणी त्यांनी पोस्टर्स लावले होते की हा आमचा नंबर आहे आणि जर कुणाचंही काही अडचण असेल तर आम्हाला निसंकोच आम्हाला फोन करा. सर, सांगण्याचं तात्पर्य एक आहे आपल्याला की आपण सुविचार बऱ्याच वेळेचा आपण सूचना ऐकताय. सर, सर्वात महत्वाचं की या ठिकाणी जे क्राईम वाढत चाललेला आहे याचा सगळ्यात प्रमुख उद्देश जो आम्हाला दिसतोय, जाणवतोय, हा ओपन स्पेस आहे सर. हा ओपन स्पेस आहे. गेल्या आता 7-8 महिन्याआधी एका महिलेला इथे मारून टाकून इथे चेतवन कॉलनीच्या ठिकाणी टाकून दिलं होतं. कारण की इथे जे 10च्या नंतर शांतता असते आणि साई ग्राउंडवर इथे लोक फिरायला येतात. सर, परिस्थिती अशी झालेली आहे की जे अनधिकृत दारू विकतात किंवा जे काही नशेचे सामान विकतात, झटपट व्यवसाय, थोड्याशा पैशामध्ये चांगलं उत्पन्न, त्यामुळे असा फोफावला सर हा व्यवसाय. आम्ही गेल्या वर्षभरापासून डिपार्टमेंटला सांगतो की सर हे बंद झालं पाहिजे. कारवाई होती निसंकोच, पोलीस डिपार्टमेंटकडून कारवाई होत नाही याच्यात आमचं असं म्हणणं नाही. 100% कारवाई होती, गुन्हे दाखल होतात, पेपरमध्ये येतात, त्यांच्यावर हे होतं. परंतु दुसऱ्या दिवशी छाती डोकून लगेच तो माणूस तिथे होता. आता हाईट एवढी झाली सर, ज्या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे खोली, या ठिकाणी इथे सर सकाळी 6 वाजेपासून 4 लोक इथे
दारूचे बॉक्सचे बॉक्स घेऊन येतात. आम्ही अक्षरशः हटकतो त्यांना, काय लावलं रे, थोडी तर शरम धरा, हो 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 एवढं करून बाजूला निघतात. परंतु दिवसभर चालू राहतात, कारण हातावरचे लोक आहेत, इथे भाजीपाल्याच्या गाड्यांचे दुकान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इथे जे मंगल केंद्र या ठिकाणी जे लग्न लागतात, संपूर्ण 1500 रुपयामध्ये हे हॉल मिळतो. त्यामुळं संपूर्ण शहरातून सर, कारण की जागा स्पेस चांगला आहे आणि तिथे व्यवस्थापन आहे, तर त्यामुळे बाहेरून लग्न येतात. तर त्या लग्न आल्यामुळं काय होतं की बघ, जे कोणी नशेडी असतात, ज्यांना नशा करायची सवय असते, ते लोक दारू शोधतात. इथं झटपट जवळच असल्यामुळं बॉक्सचे बॉक्स इथे विकले जातात. तर त्यामुळं आमची विनंती आहे सर की आपली वसाहत फार मोठी झालेली आहे. आताच मेघानंद पण सांगितले, मस्के सरांनी सांगितलं, सरांनी सांगितलं. सर आर पाटील होम मिनिस्टर असताना आपल्या भीमनगर बॉसिंगपुराला पोलीस स्टेशन अलाउड केलं होतं, परंतु या ठिकाणी ज्या हिशोबाने काही लोकांनी विरोध केला होता किंवा जे काही असेल राजकारण, त्यामुळे ते दौलताबाद पोलीस स्टेशनला इथून ते त्यांना शिफ्ट करण्यात आलं. माझी विनंती सर, पोलीस चौकीनं काय होणार आहे की एक हे होईल, पोलीस स्टेशनच असलं पाहिजे. आता झटपट पोलीस स्टेशन होणार नाही याच्यात मी समजू शकतो, फक्त विनंती आहे आपल्याला, कारण दोन्ही अधिकारी इथं बसलेले आहेत. सर आपण जर प्रस्ताव टाकला, वसाहत फार मोठी आहे सर, फार त्या डोंगराच्या कोपऱ्यापर्यंत, त्या सिल्लीखानाच्या मागेपर्यंत ते इथे गोगाबाबा टेकडी फार ते तिकडे म्हणजे पूर्ण वसाहत भरली सर, पडेगावच्या पर्यंत. आणि छावणी पोलीस स्टेशन फार दूर पडतं इथून जायला. तर माझी विनंती, पोलीस स्टेशनचा एक प्रस्ताव पोलीस विभागाकडूनच गेला पाहिजे आणि तात्काळ पोलीस चौकी सर ह्या ठिकाणी जर झाली, खूप मोठा स्पेस आहे सर, तर एक चांगलं वातावरण निर्माण. हात जोडून आपल्याला एवढीच विनंती सर की आपण इथे राऊंड होतो, नाईटला होतो, डेला होतो, पोलिसांची कारवाई होती, आपल्याबद्दल दुमत नाही, परंतु एक चौकी असली तर यांचा नायनाट होईल असं मला वाटतंय. आणि महिला सर, जसं आता ताईंनी सांगितलं की अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं सर. अक्षरशः मुली स्कूलला ट्युशनला जातात ना, हे नशेडी पोरं इथे साईडला उभा राहतात ओपन स्पेसवर, किती वेळेस अटकणार सर? आता ओळखीचेच असतात, 4 वेळेस अटकतो. एखाद्या वेळेस असं काहीतरी रागाच्या भरात काहीतरी व्हायचं. आमचेच आरक दादा लास्ट टाइम म्हटलं होतं आपण यांना दंडाखाली मारायचं का, म्हटलं बघ कायदा आपल्याला हातात घ्यायचा नाही, कायदा घेऊन हातात त्यांना मारलं ते एखादं कोणीतरी हे करेल, कुठपर्यंत आपण करायचं? 4-5 वेळेस मला माझे सैनिक सगळे म्हटले मला की बा आपण काय करू दादा, आपण चला म्हणे आपण आणि सगळ्यांना ह्यांना आपण झोडून काढू. म्हटलं अशानं होणार नाही, आपल्याला रितसर त्यांना कायदेशीरच जावं लागेल. तर आपल्याला विनंती सर की आपण तात्काळ एक पोलीस चौकी जर या ठिकाणी जर एक हे केली तर या वसाहतीला एक कंट्रोल हे होईल आणि शांतता निर्माण होईल आणि या लोकांवर कायमस्वरूपी एक कारवाई करा सर. मागच्या वेळेस बरेचसे जे हिटलिस्टवर जे मुलं होते त्यांना तडीपार करण्याचं कारवाई छावणी पोलीस स्टेशननं केलं होतं. तर त्या माध्यमातून मला विनंती आहे सर की जे रेकॉर्डवर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना तडीपार करण्यात यावी, जेणेकरून जे भावी गुन्हेगार जे वाढत चाललेले आहेत तर त्यांना असं वाटणार नाही किंवा त्यांना भीती वाटेल की नाही बाबा आमच्यावर कारवाई होती आणि एमपीएडच्या धर्तीवर आम्हाला तडीपार करतात. तर आपल्याला एवढीच विनंती की सर आपण एक पोलीस चौकी इथे तात्काळ देण्यात यावी. आम्ही तुम्हाला जे सहकार्य लागतं सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करूया. धन्यवाद. सगळे आमचे बंधू भाऊ महिला आज 20 वर्षापासून या भागामध्ये वस्ती वाढलेली आहे आणि पूर्ण लाल माती गोगाबाबा टेकडी या भागामध्ये मुलींना जाण्याला भीती वाटते. इथून कॉलेजला जायला, हायस्कूलला जायला लहान मुली जातात, 7वी 8वी शिकलेले मुली जातात. त्यांना भीती वाटते की आई बाबाला म्हणतात माझ्यासोबत चला, माझ्यासोबत चला, कारण की वाटामध्ये नवी 9 वर्षाची मुलं, 9वी 10वी झालेली मुलं, 8वी झालेली मुलं वाटामध्ये गोळ्या राहतात आणि मुलींना भीती वाटते. त्या वयात जर आपला काही अन्याय अत्याचार झाला तर तिच्या महिलांची आज मोठी समस्या वाढलेली आहे. आजकाल मुलीला हाताच्या भाजीप्रमाणे जमावं लागतं. तर त्यासाठी आपण तिला रास या ठिकाणी आदर टिकून बुद्धरीने आली, तिथून विद्यापीठ आलं, तिथून भावशिंगपुरा भीमनगर आलेलं आहे, भीमनगर भावशिंगपुरा, गौतम नगर, आत्मीयनगर अशा अनेक आपण नगरं ठेवले आणि शाकेत बुद्धविहार, उपशहर बुद्धविहार, आनंद बुद्धविहार अशा ठिकाणी जीव पण राहतात. आणि त्यामुळे काय समजलं आहे संस्कार कसे आहे, महिलांनी या ठिकाणी जीवन जगण्याला अगदी कठीण झालेलं आहे. 75 वर्षाची म्हातारी सुद्धा जाऊन शांतता
पेशंट निर्माण झाले, कारण की हे एक पाऊस झालेला आहे. बाहेरून दारू पिऊन येतात, बाहेरून भांडण घेऊन येतात आणि ह्या ठिकाणी आत्महत्या, गुन्हे हल्ला, हात मर्डर अनेक असे प्रकार झाले. मागे सुद्धा एक बाई मागं डोंगरात मारून टाकली, वाळून पूर्ण झाली, तिचा पत्ता लागला नाही. एक लाल मातीकडं 17 वर्षाची मुलगी, 16 वर्षाची मुलगी लाल माती टाकली, उचलत्या आणि त्या लाल मातीकडे घेऊन जातात झाडवणामध्ये. आम्ही अनेक वेळा शावनी पोलीस स्टेशनला फोन केला, मागं कितीतरी मुली आजकाल ह्या भागामध्ये बाहेरून आले, नागपूरचे लोक, विदर्भातले, नांदेड, परभणीचे लोक इथे पोट भरण्यासाठी येतात आणि ते होम वगैरे करण्यासाठी शहरात जातात आणि त्या मुली, त्या बायांना या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही म्हणून त्या घरामध्ये जातात दारामध्ये आणि तिथं जाऊन सुद्धा या तुकार जे सुशिक्षित बेकार मुलं आहेत, शिकत नाही, नाव आहे दादा मित्रमंडळ, भाऊ मित्रमंडळ, बाबा मित्रमंडळ आणि मित्रमंडळ काय काम आहे. आज तुमच्या माया आहे, तुमच्या बहिणी आहे, तुमच्या मावशी आहे, तुमच्या मुली आहे, तुमच्या नातू आहे, तुमच्या दिनात जर तुम्ही त्या मुलीला आईला आई म्हणू शकत नाही, मावशीला मावशी म्हणू शकत नाही, बहिणीला बहीण म्हणू शकत नाही, तर तुमचं काय. पंचशीलीचं पालन करा आणि धर्माचा मार्ग तुम्ही शिकवायला तुम्ही सुखी होणार नाही हे मला सत्य सांगते. आणि कन्नड तालुक्यात चंद्रसेना शेतवळ ही चळवळी तुम्हाला जवळच काम करते. आता इथं बोलायचं आहे. ॲक्च्युली मी स्थानिक नाही आहे, पण परवा मी महिलांची इथे बैठक घेतली. माझ्या भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा महिला इथे राहतात, तर त्यांनी असा विषय सांगितला. आता पुरुषांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की इथे नशेचे प्रकार चालतात, दारू विक्री चालते, या सगळ्या गोष्टी. हां, तर इथे अजून म्हणजे वेश्या व्यवसाय सुद्धा चालतो याच भागामध्ये. ह्याच्या पाठीमागे टपऱ्या लावलेल्या आहेत, जे भाजींचे व्यवसाय चालू आहेत. त्याच्या आड ज्या महिला ज्यावेळेस मार्केटमध्ये येतात आणि मार्केटमध्ये त्या खरेदी करायला येतात, तर त्यांच्या समोरच हे व्यवसाय चालतात, तर त्यांना पण त्या गोष्टीची भीती आहे. तर या गोष्टीत तुम्ही लक्ष घाला. आदरणीय बगाटे साहेब, देशमुख साहेब, होळकर साहेब, इथली जी परिस्थिती साहेब, आता तुम्हाला माहिती आहे देशमुख साहेब तुम्ही येतो, तर इथली क्राईम जो आहे म्हणजे निवेदनामध्येच काही लोक येतात, गुन्हेगार लोक निवेदनामध्ये येतात आणि या बाजूला काही व्यवसाय चालतो डोंगराच्या भागामध्ये. आपण बगाटे तुम्ही काळजी घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ऐका, माझं नाव, सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, छावणी विभाग. मी जरी इथे नवीन, आता टोपोग्राफी पण मिळते आणि बऱ्याच जणांचा परिचय आहे. मागील 10 दिवसापासून भीमनगर भावसिंगपुराचे सतत चर्चेत येते. माझ्या मते काल पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं आणि त्याच बॅकड्रॉपवर आमचे तरुण तडफदार झोनवन सर, बगाटे सरांनी आज इथे आपली बैठक बोलवली आहे. ह्या बैठकीचा मुख्य उद्देश असा होता की आपल्याकडून काही प्राप्त सूचना आहेत त्या घ्यायच्या आणि त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आपण म्हणता ते बरोबर आहे की बरेचदा पोलीस येतात, कारवाई करतात, परंतु पुन्हा ते जैसे ते सुरू होतं. तर आपण त्या दृष्टीने आता इथून पुढे असं प्रयत्न करणार आहोत की इथून पुढे असं एकदा रेड झाल्यानंतर पुन्हा तिथं तो अवैध धंदा चालणार नाही, या दृष्टीने आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. परंतु मला आपल्याला या प्रसंगी एक देखील सांगायचं आहे की कुठल्याही गावाचा किंवा कुठल्याही शहराचा लॉ अँड ऑर्डर असतो तो केवळ फक्त त्याला पोलीस जबाबदार असतात असं माझं मत नाही. त्याला जबाबदार तितकेच आपण त्या भागातले नागरिक देखील असतो. तर माझी आपल्याला अशी सूचना राहील की आपण प्रथम जर आपल्याकडे काही माहिती आली तर आपण नॅचरली PI इज रिस्पॉन्सिबल, त्या PI साहेबांना आपण ती माहिती दिली पाहिजे. त्यांनी जर आपल्याला योग्य रिस्पॉन्स दिला नाही तर त्याच्यानंतर अनुक्रमाप्रमाणे माझ्याकडे माहिती आली पाहिजे. माझ्याकडून रिस्पॉन्स नाही आला तर आपण बगाटे साहेबांकडे गेलं पाहिजे. तर परंतु हे जे PI आहेत ते अनुभवी आहेत आणि नुकतेच आलेले आहेत. आपण त्यांना त्यांच्या कामाचं पण आपल्याला ॲप्रिसिएशन आता करावं लागेल. ही त्यांच्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहे. ते कसे काम करतात हे देखील आपल्याला बघितलं पाहिजे आहे. आणि आपल्या सर्व सूचना आम्हाला मान्य आहेत. त्यातल्या ज्या तातडीच्या सूचना आहेत त्यावर माननीय धोन सर बोलतीलच. ज्या आता आपण सूचनावर अंमलबजावणी करू शकतो ते होईल. परंतु आपण मगाशी कोणीतरी सांगितलं पोलीस स्टेशन वगैरे, त्याला थोडासा नॅचरली वेळ द्यावा लागेल. त्याचा क्रायटेरिया असतो, त्या क्रायटेरियात जर ते बसत असेल तरच ते पोलीस स्टेशन होईल, अदरवाईज ते होणार नाही. आपण सर्वांनी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन इथे आले त्याबद्दल मी आपल्या इथे आभार मानतो आणि मान्य DCP सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं.
उपस्थित आमचे सहकारी एसीपी साहेब, PI साहेब, उपस्थित माता भगिनी, इथे उपस्थित सर्व बंधुजन, माझ्या सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद. भीमनगर, भावसिंगपुरा आणि हा एरिया जिथे आपण आज बसलोय, तिथल्या नागरिकांच्या यापूर्वीही तक्रारी आल्या होत्या आमच्याकडे आणि तात्काळ जे रोकर साहेबांच्या पहिल्याचे PI होते त्यांना आम्ही इथे पाठवलेलं होतं आणि त्यांच्या थ्रू कारवाया सुद्धा इथं झालेल्या होत्या. त्यात तुमचंही काही दुमत नसणार. ACP साहेबांनी जसं सांगितलं की कायदा व सुव्यवस्था आणि परिस्थिती खराब होण्यासाठी जेवढे पोलीस जिम्मेदार असू शकतात तेवढेच तिथले नागरिक सुद्धा जिम्मेदार असू शकतात. तर आपल्याला सर्वांनी मिळून हे काम करायचंय, सर्वांनी मिळून शांतता प्रस्थापित करायची आहे. परिस्थिती बिकट झाली त्यामुळे आम्हाला इथे यावं लागलेलं आहे, सुद्धा तेवढी चिंतेची बाब आहे. तुम्ही सगळ्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं. या पहिलेही माझ्या ऑफिसला बरेचसे लोक आले होते. आम्ही तात्काळ जिथे कोणी छोट्या छोट्या गोष्टी ज्या सूचना आम्हाला केलेल्या होत्या त्या सूचनांवर तात्काळ अंमलबजावणी झालेली होती. पण आत्ताचा मुद्दा इतका गहन होता की सर्व माता भगिनींना आणि बऱ्याच लोकांना ऑफिसला येऊन तक्रार करावं लागल्या. त्यामुळेच आम्ही आज जी पब्लिक मीटिंग आहे ती कॉल केलेली आहे. यापुढे आपल्याला तात्काळ सर्व्हिस उपलब्ध होईल पोलिसांची आणि जे कोणी असले गुन्हेगार असतील त्यांच्यासाठी क्लिअर मेसेज आहे. या पहिलेही होता, जे गुन्हेगार आहेत ह्याच एरियातले आहेत, ते काही बाहेरून येत नाहीयेत, ते आपल्यातलेच आहेत, आपल्या आसपासच्या एरियातलेच आहेत, आपल्यामधलेच ते मुलं आहेत. अशा लोकांना आमचा एकच इशारा आहे की जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुमच्या माता भगिनी पण सामोऱ्या जात आहेत. म्हणजे जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगारी तर करतातच आहेत, पण ते हे विसरतायत की आपल्या आई बहिणी पण इथेच राहतात. त्यांना एक इशारा आहे, आम्ही सोडणार नाही. निश्चितपणे पोलिसी कारवाई होणार आणि ती योग्य रीतीने होणार. मी आमचा लॉ अँड ऑर्डर स्क्वॉड जो आहे, मी आज इथे माझे सगळे पोलीस अंमलदार जे एकदम तरुण तडफदार आहेत, यांनी याच्या पहिलेही माझ्या सर्व अंमलदारांनी आणि अधिकाऱ्यांनी चोख कारवाई केलेली आहे आणि आजही आम्ही इथून कारवाई करून जाऊ. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही पुन्हा येणार नाही. जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना जर असा आविर्भाव असेल की मी इथला दादा आहे, मी इथला गुंडा आहे, माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, आविर्भावात नका राहू. कारवाई होणार आणि ती त्यांच्याच पद्धतीने कारवाई होणार. सरळ मार्गाने समजत नसेल तर त्यांना जो काही मार्ग समजतोय त्या मार्गाने आम्ही कारवाई करण्यास इथे आज उतरलेलो आहे आणि ती त्या प्रकारेच होणार. ही दुःखाची बाब आहे, खेदाची बाब आहे की आपल्या सर्वांना इथपर्यंत यावं लागलं आणि ही मीटिंग आज कॉल करावी लागली. असं व्हायला नाही पाहिजे. त्यात आमची कुठेतरी चुकी आहे हे मी आज इथे मान्य करतो. आमची जास्तीत जास्त पेट्रोलिंग म्हणजे बऱ्याचशा तक्रारी आल्यात आपल्या सर्वांनी. जसं CCTV लावण्याबद्दल आपण सर्वांनी इथे तक्रार केलेली आहे. तर माननीय महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत सर यांना बोलून या एरियात CCTV आणि जास्तीत जास्त लाईटची व्यवस्था कशी होईल आणि हे जे ग्राउंड आहे त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करून इथे खेळाचं मैदान आणि जिम तयार करण्यासाठी मी निश्चितपणे जी श्रीकांत सरांना याबद्दल बोलेल, जेणेकरून हे ग्राउंड योग्य रीतीने इथे स्पोर्ट्सचं कल्चर डेव्हलप होईल आणि इथल्या मुलांना, इथल्या आया बहिणींना इथं गार्डन किंवा इथं वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक तयार करून या एरियाचा, या जागेचा योग्य रीतीने वापर होईल या प्रकारे आम्ही विनंती करूयात. जे दारूचे दुकान, अवैध दारूचे दुकान जिथं जिथं विक्री करण्यात येत आहे त्यांची सगळ्यांची यादी मी पुन्हा एकदा घेतलेली आहे. त्या सर्वांना लाईन अप करून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत. जे काही इल्लीगल इस्टॅब्लिशमेंट आहेत, माननीय
आयुक्त, महानगरपालिका आयुक्त यांना मी बोललेलो आहे. त्यांचे एक स्क्वॉड, एक टीम तिथे येतच आहे. तर जे काही इलिगल इस्टॅब्लिशमेंट आहे ते आता तुमच्या समोरच त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत आणि आत्ताच्या आत्ता ते सगळे उखाडल्या जातील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. या एरियात रस्ते थोडेसे खडतर आहेत. आता आमची गाडी यायलाच वेळ लागला. 112 डायल 112 एवढा मोठा परिसर आहे. आपण सगळ्यांनी पोलीस स्टेशन, पोलीस चौकी करण्याची मागणी केलेली आहे. त्या मागण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा लागतो. तो निश्चितपणे आमच्या ऑफिसकडून शासनाला तो प्रस्ताव जाईल याची मी आपल्याला ग्वाही देतो. तोपर्यंत जास्तीत जास्त या भागात कशी पेट्रोलिंग वाढेल त्याबद्दल मी योग्य त्या सूचना PI छावणी यांना करतोय. जे काही गुन्ह्याचे प्रकार या काही काळात घडलेले आहेत ते खरंच खूप दुःखाची बाब आहे. वेगवेगळ्या कारणासाठी ते गुन्हे घडलेले होते. ते गुन्हे रोखणं आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे. तुम्ही सगळेजण बिना वर्दीतले पोलीस आहात, त्यामुळे तेवढी अपेक्षा पोलीस फोर्स येईपर्यंत, पोलीस मदत येईपर्यंत तेवढी अपेक्षा आपल्याकडूनही आहे आम्हाला. आणि नागरिकांनी, जे नागरिक पोलीस आहेत तुम्ही, त्यांनी योग्य रीतीने जर कारवाई, एखादा गुन्हा थांबवला तर निश्चितपणे पोलीस प्रशासन, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू. त्या चुकीचं काही होणार नाही याची मी तुम्हाला आज ग्वाही देतो. तुम्ही जर तुमच्या स्वतःसाठी लढलात, स्वतःसाठी उभे राहिलात, निश्चितपणे पोलीस प्रशासन तुमच्या मागे आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. तर कृपया आपणही तेवढ्याच सजगतेने, सतर्कतेने, एरिया थोडासा मोठा आहे, अंधार आहे बराचसा, तेवढी सतर्कता आपणही राखावी. कारण 24 तास इथे पोलीस फिरू शकत नाही. आपल्यातलेच काही जे पोलीस मित्र आणि एक जसं प्रत्येक गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये ग्राम सुरक्षा दल असतात, तसं एक दल इथे उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्यापैकीच कोणी व्हॉलंटियर त्यासाठी तयार झाले तर ग्राम सुरक्षा दलासारखंच एक दल आपण इथेही उभारू, जेणेकरून पोलिसांना आम्हाला मदत होईल. कारण संख्याबळ कमी आहे. वारंवार 24 तास आम्ही ते उभे राहू शकत नाही. तर आपल्यातलेच पोलीस ग्राम सुरक्षा दलासारखे आमच्या पाठीशी उभे राहिलात तर निश्चितपणे या एरियातून क्राईम झिरो करायला आपल्याला पूर्णपणे तुमचं पाठबळ लाभेल आणि आपण निश्चितपणे इथून क्राईम सगळं हटवू. जे गुन्हेगार आहेत, जे काही तडीपारीचे प्रपोजल आमच्याकडे प्रलंबित आहेत किंवा येत आहेत पोलीस स्टेशनकडून, त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मी तुम्हाला इथे ग्वाही देतो. आज जे काही अवैध व्यवसाय आहे, वेश्या व्यवसायाबद्दल ताईंनी बोललं, तर निश्चितपणे तुम्ही बोट दाखवा, आम्ही कारवाई करू. जास्त वेळ घेत नाही. तुम्ही इथं सगळे आलात. आपला सगळ्या आई व बहिणी आता ते सगळेजण जेवण तयार करण्याची वेळ आहे लाईट नोटवर. सगळेजण भुकेले असतील घरी, तर कृपया आपण सगळेजण घरी जावे अशी मी विनंती करतो. आम्ही आमची कारवाई करणार आहोत. तरी सगळ्यांना आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिला, आम्हाला सूचना केल्या, त्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. आपण आपल्या घरी जावे ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपण या ठिकाणी आपल्या पोलीस दलातर्फे उपस्थिती दाखवली. माननीय PI, माननीय आणि आपला उपस्थित झाला त्याबद्दल मी या पोलिसांतील सर्व नागरिकांचे आणि आम्ही एक निवेदन आपल्याला या निवेदनाचा आपण स्वीकार करतो.